आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल लग्नाच्या पंक्तीत मिळणारी डाळ भाजी। ही डाळ भाजी आपण पोळी, भाकरी, भात यासोबत सर्व करू शकतो। मी भाताबरोबर सर्व केलेली आहे। तुम्ही सोबत कांदा कोणताही सलाद घेऊ शकता। तुम्ही मुळा, पातीचा कांदा यासोबत खाऊ शकता। पूर्वीच्या काळी लग्नामध्ये ही डाळ भाजी हमखास केली जायची। ही डाळ भाजी कशी करायची बघूया। तर चला। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर। डाळ भाजी करण्याकरता इथे सगळ्यात अगोदर आपल्याला डाळी कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। इथे मी तूर डाळ घेतली आहे 1 कप आणि इथे अर्धा कप आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे आणि इथे अर्धा कप आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणत्याही डाळी वापरू शकता आणि कमी जास्तही करू शकता डाळी। आता या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे आपण डाळी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे डाळ बुडेपर्यंत। आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे। डाळ भाजीमध्ये शेंगदाणे खूप छान लागतात। आणि इथे आपल्याला हळद घालायची आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे। तेल घातल्याने आपल्या डाळी छान मऊ शिजतात। यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे कापही घालून घ्यायचे आहे। डाळ भाजीमध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याचे कापही घालतात। यामध्ये आपल्याला कांदे सुद्धा घालून घ्यायचे आहे। कांदे, मिरच्या आणि टमाटर आणि याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायच्या डाळी। डाळी शिजत आहे तोपर्यंत इथे मी काही साहित्य चिरून ठेवले आहे। इथे मी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे, टमाटर चिरून घेतले आहे आणि इथे बारीक कांदा चिरून घेतला आहे, लसूण आणि कढीपत्ता हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। इथे आपल्या डाळी छान शिजलेल्या आहे। मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहे, बघू शकता अशा छान। याला आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे। इथे मी डाळ छान घोटून घेते अशा प्रकारे। इथे आपण डाळ छान घोटून घेतलेली आहे आणि इथे सगळ्या डाळी छान शिजून गेलेल्या आहे आणि आपल्याला फक्त ही चणा डाळ जी आहे अशी अख्खीच पाहिजे आहे। ही आपली परफेक्ट डाळ शिजलेली आहे। चणा डाळ आपल्याला 80% शिजलेली पाहिजे आणि बाकी डाळी पूर्णपणे शिजलेल्या पाहिजे। इथे आपण आता डाळ भाजी फोडणी घालायची आहे। मी कंजामध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। आपली मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे। यामध्ये तेजपान, छोटी वेलची, मोठी वेलची आणि लवंग, कलमी, मिरे एवढेच खडे मसाले घेतलेले आहे। हे घालून घ्यायचे आहे। आता यानंतर आपल्याला जो लसूण आपण घेतला होता तुकडेवाला तो घालायचा आहे आणि थोडंसं लसूण मी ठेचून घेतला होता छान असा मी कुटून घेतला होता तो घालायचा आहे। आता तुम्ही म्हणाल आज तुम्हाला वाटेल मी थोडा मोठा लसूण आणि बारीक चिरलेला लसूण का बरं घातलेला आहे, कारण की जो मोठा आपण लसूण घातला आहे तो जेव्हा आपण डाळ भाजी खातो तेव्हा त्याची चव खूप छान येते दाताखाली लागल्यानंतर आणि जो बारीक घातला आहे तो पूर्ण भाजीला लागतो छान, त्याचा सुंदर छान स्वाद येतो। त्यामुळे आपण हा बारीक ठेचलेला लसूण घातलेला आहे। तर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे आणि इथे आपला कांदा छान लालसर होतपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। मी कांदा छान शिजवून घेते
इथे आपला कांदा छान लालसर झालेला आहे। यामध्ये आपण आता सुके मसाले घालायचे आहे। इथे मी हळद घालत आहे। त्यानंतर इथे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे। आणि इथे थोडासा गोडा मसाला घालत आहे मी। इथे मी गोडा मसाला घातलेला आहे। आता यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे। इथे आपण टमाटर घालून घेतले आहे। आपण थोडे टमाटर शिजताना डाळ शिजताना घातलेले आहे। आपण टमाटर टाकले की 2 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे ते। त्यानंतर आपल्याला पालक घालून घ्यायची आहे चिरलेली। इथे आपण पालक घालून घेतली आहे। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीकरता। इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे। तुम्हाला आता जर अंदाज समजत नसेल तर तुम्ही आपण जेव्हा डाळ घालू त्यानंतर तुम्ही इथे मीठ घालायचं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि ही जी पालक आहे आपल्याला 2-3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। मी गॅस कमी केलेला आहे। 2-3 मिनिटं पालक छान शिजवून घेतली। इथे 2-3 मिनिटं झालेले आहे। आपण बघूया। 2-3 मिनिटापेक्षा जास्त पालक शिजवायचे नाही आहे, नाहीतर त्याचा कलर चेंज होतो। इथे बघू शकता आपला पालकचा कलर छान हिरवागारच आहे। आता यामध्ये आपण जी डाळ घोटून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे। डाळ भाजी घातल्यानंतर छान हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आणि यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं इथे पाणी घालून घ्यायचं आहे। आपण जे कुकरमध्ये डाळ शिजवली होती त्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला डाळ भाजी घट्ट की पातळ अशी या कन्सिस्टन्सीची करून घ्यायची आहे। डाळ भाजी तशी घट्टच असते, पण ही जशी थंड होते तशी ती घट्ट होते। आता आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे। इथे आपल्या डाळ भाजीला छान उकळी आलेली आहे। याला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस कमी करून अजून थोडा वेळ छान भाजी शिजवून घ्यायची आहे। मी गॅस कमी करते आणि इथे भाजी शिजवून घेते। मी अर्धवट झाकण ठेवलेलं आहे आणि भाजी आपण थोडा वेळ शिजवून इथे थोडा वेळ झालेला आहे। आपण बघूया। आपण 2-3 मिनिटं छान भाजी शिजवून घेतली होती। आपली भाजी छान शिजलेली आहे, बघू शकता। आता गॅस बंद करून द्यायचा आपल्याला। आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण याला सर्व करूया। अशा तऱ्हेने तयार झालेली आपली लग्न समारंभात मिळणारी डाळ भाजी। ही डाळ भाजी कोणत्याही समारंभात केली जाते, पण ही आपण सर्व करू शकतो, खाऊ शकतो। भाताबरोबर, पोळी, भाकरी यासोबत खाऊ शकतो। तर अशी ही झणझणीत डाळ भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। ही रेसिपी नक्की ट्राय करा।